नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पेपर 1 चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याचे क्वेश्चन पाहणार आहे. ठीक आहे, तर बघा हे क्वेश्चन तुम्हाला इथे जे दिसत आहे ते हे 1 मार्क्सचे क्वेश्चन आहेत आणि याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊ. चला बघा मित्रांनो, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. सिंपल क्वेश्चन होते. एक्झाम जुलै 2022ला आलेला हा क्वेश्चन आहे. बघा, ॲक्टिव्हिटी होती आपल्याला 3x - y = 2, 2x + y = 8 हे आपल्याला त्यांनी दिलेलं होतं आणि फाइंड व्हॅल्यू ऑफ x म्हटलेलं आहे. तर बघा इथे काय आहे की यांची ॲडिशन होईल इथे. ठीक आहे, ॲडिशन होईल. तर बघा इथे हा मायनस आहे आणि हा प्लस आहे y. ठीक आहे, तर तो काय होईल बघा इथे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळेल इथे 0 मिळते. ठीक आहे, आणि 3x + 2x किती होईल? 5x होईल. 8 + 2 किती होणार? 10. ओके, त्यानंतर बघा 5 या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे, तो इक्वल टूच्या जर राईट हँड साईडला गेला 5 तर तो डिवाईडला जाईल. ठीक आहे, आणि इथे काय आहे 10 आहे बघा या बॉक्समध्ये आणि 5 इथे. तर 5नी काय करू आपण 10ला डिवाईड करणार, तर आपल्याला काय मिळेल आन्सर 2 मिळेल. x = 2. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन होता. त्यानंतर एक्झाम मार्च 2023मध्ये आलेला आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी फाइंड व्हॅल्यू ऑफ x म्हटलेलं आहे आपल्याला. बघा इथे पण तेच सेम आहे. आपल्याला 2 इक्वेशन दिलेले होते, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आणि हे पण त्यांनीच दिलं होतं ॲड इक्वेशन 1 and 2. तर त्यांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, ॲडिशन करणार आपण. ठीक आहे, बघा आता ॲडिशन करताना इथे काय होत असते 3y इथे प्लस आहे आणि 3y इथे मायनस आहे. तर प्लस आणि मायनस टर्म काय होणार इथे कॅन्सल होणार. ठीक आहे, तर आपल्याला इथे काय मिळेल 0 मिळते. ठीक आहे, आणि 12 + 9 करणार आपण, तर आपल्याला मिळेल 21. ओके, 5 + 2 7x मिळेल. ठीक आहे, आता बघा इथे काय आहे 7 जो आहे तो मल्टिप्लिकेशनला आहे. इक्वल टूच्या जर राईट हँड साईडला जात असेल तर तो डिवाईडला जाईल. ठीक आहे, आणि इथे या बॉक्समध्ये काय मिळेल आपल्याला 21 इथे आहे. बघा 7नी 21ला डिवाईड करायचं आहे, तर आपल्याला काय मिळते 7 3 = 21. x = 3 मिळालं तुम्हाला. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्झाम मार्च 2024मध्ये आलेला क्वेश्चन आहे. बघा, इफ 0 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x + 3y = k, देन टू फाइंड व्हॅल्यू ऑफ k कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. बघा हा ॲक्च्युली ग्राफचा जो क्वेश्चन असते आपले त्यावरचा हा क्वेश्चन आहे. तर ही पोझिशन काय असते x असते आणि ही y असते. ठीक आहे, मग x कोएफिशियंट ऑफ एक्सचा कॉर्डिनेट किती आहे इथे 0 आहे. ठीक आहे, आणि yचा कॉर्डिनेट आहे इथे 2. ठीक आहे, y = 2 मिळेल आपल्याला. ठीक आहे, बघा आता इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायचं होतं. या इक्वेशनमध्ये एक्सची किती व्हॅल्यू आहे इथे x = 0 आहे, तर इथे 0 येणार. ठीक आहे, 3 × 2 त्यांनी दिला आहे. ठीक आहे, = k. 2 × 0 0 मिळेल. 3 × 2 6, k ॲज इट इज. मग आपल्याला देअरफॉर k = काय मिळेल आपल्याला बघा इथे 6 मिळेल. ओके, सिम्पल क्वेश्चन होता. चला बघा मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल आहे मार्च 2023ला आलेला. सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दिलेले इक्वेशन काय करायचे सोल्युशनमध्ये लिहून घ्यायचे. आपण लिहिणार गिवन x + y = 4 इक्वेशन नंबर 1, आणि सेकंड आहे 2x - y = 2 इक्वेशन नंबर 2. ओके, आता बघा काय करायचं आहे आपल्याला सॉल्व करा म्हटलं म्हणजे x आणि yची इथे व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण काय करणार बघा ॲड करू.
बघा कसं आता ॲड काय का बरं करायचं आहे सुरुवातीला बघा इथे प्लस वाय आहे आणि इथे मायनस वाय. तर आपल्याला माहीत आहे की आपण जर ॲडिशन केली इक्वेशन 1 आणि 2ची तर हे दोघं कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, प्लस वाय मायनस वाय. तर आपण काय करणार, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 असं लिहायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे, काय करत आहे आपण, ॲडिशन करत आहे. तर बघा प्लस वाय मायनस वाय इथे कॅन्सल होईल. 2x प्लस एक्स आपल्याला मिळेल इथे 3x इज इक्वल टू 4 प्लस 2 किती मिळणार, 6 मिळणार. एक्स ॲज इट इज ठेवायचा, 3 या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे. इक्वल टूच्या जर राईट हँड साईडला जात असेल तर 3 कशाला जाईल, डिवाईडला जाईल. ठीक आहे, मग आपण काय करणार, 3नी 6ला डिवाईड करायचं. 3 2 जा 6, आपल्याला एक्स इज इक्वल टू 2 मिळते. ठीक आहे, मग काय करायचं बघा, मग लिहायचं नेक्स्ट, पुट करू आपण. पुट एक्स इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. बघा तुम्ही 1मध्ये पुट करू शकता, 2मध्ये पण पुट करू शकता. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करता येईल, आपण 1मध्ये करणार. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे आता. तर आपण काय करणार बघा, इक्वेशन 1 इम्प्लाईज. ठीक आहे, इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू पुट करत आहे. एक्स इज इक्वल टू 2 इथे पुट करणार. इक्वेशन नंबर 1 बघा, 2 प्लस वाय इज इक्वल टू 4. वाय इज इक्वल टू, ठीक आहे, वाय ॲज इट इज. 2 बघा लेफ्ट हँड साईडला प्लसला आहे. ठीक आहे, इक्वल टूच्या जर राईट हँड साईडला जाईल तर काय होणार, 2 मायनस होणार. ओके, वाय इज इक्वल टू 4 मायनस 2 किती मिळेल आपल्याला, 2 मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढू शकतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, थोडं फास्ट घेतो मी आता. सोल्युशनमध्ये लिहिणार आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, इक्वेशन नंबर 1 द्यायचं. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 2 घेणार. ठीक आहे, बघा इथे प्लस वाय आहे मायनस वाय, तर आपण काय करू, ॲडिशन करू. ॲडिंग 1 अँड 2. ठीक आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे, बघा प्लस आणि मायनस वाय कॅन्सल होऊन जातील. एक्स प्लस एक्स किती मिळेल तुम्हाला, 2x मिळेल. 6 प्लस 4 किती मिळणार आपल्याला, 10 मिळेल. एक्सला इथेच ठेवायचं, 2 मल्टिप्लिकेशनला आहे. या बाजूला जर जाईल इक्वल टूच्या तर काय होईल, डिवाईडला जाईल. ठीक आहे, 2नी डिवाईड करू, 5 मिळेल. एक्स इज इक्वल टू 5. ठीक आहे, तर आपण काय करणार, नेक्स्ट स्टेप आपली असते पुट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन. कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये पुट करा. इक्वेशन 1मध्ये करू. इक्वेशन 1 इम्प्लाईज, आपल्याला बघा एक्स इज इक्वल टू 5 इथे पुट करायचं आहे इक्वेशन 1मध्ये. तर काय होणार, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे, चला इक्वेशन लिहून घेऊ आधी. त्याच्यामध्ये इथे व्हॅल्यू पुट केली आपण, 5 प्लस वाय इज इक्वल टू 6. वाय ॲज इट इज, 5 बघा इकडे प्लसला आहे, राईट हँड साईडला जर गेला तर तो मायनस होऊन जाईल. ठीक आहे, तर आपल्याला मिळेल वाय इज इक्वल टू 1. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. त्यानंतर चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2022ला आलेला क्वेश्चन आहे. सॉल्व द इक्वेशन्स. आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहे. तर बघा सोल्युशनमध्ये इक्वेशन लिहून घेऊ आपण. गिवन काय आहे आपल्याला, गिवन 3x मायनस 2y इज इक्वल टू 5/2. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे 1/3 x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 4/3. याला इक्वेशन नंबर 2 लिहिणार आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इथे बघा इथे मायनस साईन आहे, प्लस साईन आहे, पण टर्म सारखी नाही आहे. इथे बघा वायचा कोइफिशियंट 2 आहे, वायचा कोइफिशियंट 3 आहे, तर इथं कॅन्सल नाही होणार. ठीक आहे, तर आपण काय करू, याला थोडंसं आधी इक्वेशनला लिनियर फॉर्ममध्ये घेऊन घेऊ. तर कसं होईल बघा इथे आपण 2नी मल्टिप्लाय करू इक्वेशन 1ला. तर लिहायचं मल्टिप्लाय बाय इक्वेशन 2 इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन 1.
तर काय मिळेल आपल्याला 2नी जर आपण इथे मल्टिप्लाय केलं तर बघा 2 × 3 6x मायनस 2 × 2 4y इज इक्वल टू बघा 2 5/2 येईल. तर 2 2 कॅन्सल होईल. आपल्याला मिळते 6x मायनस 4y इज इक्वल टू 5. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. ठीक आहे. आणि इथे बघा इथे 1/3 आहे, इथे 4/3 आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे 3 नाही पाहिजे इथे. तर आपण काय करणार, मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 2ला. ठीक आहे, सेकंड इक्वेशनला. तर काय मिळते बघा आता 3नी जर मल्टिप्लाय केला आपण बघा इथे लिहितो मी 3 × 1/3x प्लस 3 × 3y इज इक्वल टू बघा मायनस 3 × 4/3. तर 3 3 कॅन्सल होईल. इथे पण 3 3 कॅन्सल होऊन जाईल. तर काय मिळते बघा x प्लस 3 × 3 9y इज इक्वल टू आपल्याला मिळेल -4. ठीक आहे. याला काय करू आपण इक्वेशन नंबर 4 देऊन देऊ. ठीक आहे. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4. आता बघा इक्वेशन 3 आणि 4 सॉल्व होईल का. बघा इथे पण सेम टर्म नाही आहे. इथे 6 आहे, इथे 1 आहे, समजा 1x आहे, इथे 9 आहे, इथे -4 आहे. तर ते कॅन्सल नाही होणार. तर त्याला काय करायचं, म्हणजे इथं कोइफिशियंट बघा आता आपण जर इथे 6 कोइफिशियंट आपल्याला आणायचं आहे समजा, म्हणजे 6x आणि हा 6x आपण कॅन्सल करू शकतो. तर काय करायचं, मल्टिप्लाय बाय, कशाने मल्टिप्लाय करणार, 6 पाहिजे तुम्हाला इथे, तर आपण 6नी मल्टिप्लाय करणार टू इक्वेशन 4ला. काय मिळते बघा 6x इथे बघा याला मल्टिप्लाय करता आपण 6x प्लस 6 × 9 किती होईल 54y इज इक्वल टू 6 × 4 -24 मिळेल. ठीक आहे. याला आपण एक इक्वेशन नंबर देऊन देऊ. किती झाले आपले 4 झाले ना, आपण याला 5 देऊन देऊ. ठीक आहे. आता बघा इक्वेशन 3 आणि 5 याला आपण सॉल्व करू शकतो. तर इक्वेशन काय करू आपण, इक्वेशन 3मधून इक्वेशन 5ला काय करू आपण, सबट्रॅक्ट करू. ठीक आहे. तर बघा इक्वेशन आपल्याकडे 3 आहे, 6x मायनस 4y इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन 5 आहे 6x प्लस 54y इज इक्वल टू आपल्याकडे आहे -24. ठीक आहे. आपण काय करत आहे, मायनस करणार इथे. ठीक आहे, मायनस करत आहे. तर बघा इथे मायनस, तर मायनसनी मल्टिप्लाय होईल इकडे आतमध्ये पण, तर मायनस प्लस मायनस होईल. आणि इथे पण बघा इथे पण येईल मायनस साईन, तर मायनस मायनस इथे होते प्लस. तर बघा 6x प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल, आपल्याला इथे 0 मिळते. आणि इथे काय होणार बघा -54 आहे, आता हे -54y आहे आणि हा आहे -4y. तर आपल्याला काय मिळेल, मायनसच होत असते -58y इज इक्वल टू, आणि इथे बघा +24 आहे आणि 5 या दोघांची ॲडिशन आपल्याला मिळते 29. ठीक आहे. जर आपण पुढे सॉल्व केलं, बघा इकडे सॉल्व करतो मी, इथे सॉल्व करू, -58y इज इक्वल टू 29. ठीक आहे. तर बघा काय होईल, y इज इक्वल टू -58 या बाजूला मल्टिप्लिकेशनला आहे, आपण त्याला राईट हँड साईडला जर पाठवलं तर ते डिवाईडला जातील. ठीक आहे. 29नी 58ला 2नी डिवाईड होईल. ठीक आहे. तर आपल्याला मिळेल -1/2 y इज इक्वल टू. ठीक आहे. मग तेच आपली स्टेप जसे आपण इथं केलेले आहे, पुट y इज इक्वल टू -1/2 कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा, 3 4. ठीक आहे. तर 3मध्ये ठेवू आपण, पुट इन इक्वेशन 3मध्ये 3मध्ये ठेवणार. तर बघा 6x ॲज इट इज -4 आणि y इज इक्वल टू आपल्याकडे आहे -1/2 इज इक्वल टू 5. ठीक आहे. 2नी आपण काय करू, 4ला डिवाईड करू,
तर आपल्याला 2 मिळेल इथे. 6x बघा मायनस मायनस मल्टिप्लिकेशन आहे इथे, मायनस मायनस होईल प्लस 2 इज इक्वल टू 5. 6x इज इक्वल टू बघा 2 इकडे प्लसला आहे, या बाजूला जर त्याला आपण पाठवला राईट हँड साईडला तर ते मायनस होईल. तर आपल्याला काय मिळते 5 मायनस 2 3 मिळेल. ठीक आहे. आणि इकडे आहे 6x. x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 3/6. तर बघा ॲन्सर मिळते 3ने आपण 6ला डिवाईड करू, इथे 2 येईल, तर 1/2. x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 1/2. अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं ते. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हे मोस्ट IMP एक्झाम्पल्स आहेत. बघा हे एक्झाम्पल खूपदा आलेलं आहे, त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. तर सोल्युशनमध्ये काय करायचं बघा, सुरुवातीला आपण इक्वेशन लिहून घेऊ. गिवन काय आहे, गिवन बघा 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट सेकंड इक्वेशन 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा आपल्याला दिसायला हे कठीण दिसत आहे एक्झाम्पल, पण हे सोपं आहे. बघा एक्सचा कोएफिशियंट इथे किती आहे 49 आहे आणि इथे वायचा कोएफिशियंट 49 आहे. एक्सचा कोएफिशियंट 57 आहे इक्वेशन 2मध्ये आणि इक्वेशन 1मध्ये बघा वायचा कोएफिशियंट 57 आहे. ठीक आहे. अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं ॲड करायचं. ठीक आहे. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करू आपण. ठीक आहे. बघा काय मिळते, ठीक आहे. आणि सेकंड इक्वेशन 57x 49y इज इक्वल टू 252. काय करायचं आहे आपल्याला, ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. तर ॲडिशन करताना बघा आता ॲडिशन काय होईल, 9 + 7 16 1 4 + 9 आणि हा 1 आपल्याला मिळेल इथे 10. ओके. एक्स बघा यांची पण ॲडिशन होईल, पण मायनस दोघं पण मायनस साईन आहे दोघांना पण, तर मायनसच साईन राहील आणि दोघांची ॲडिशन होईल इथे बघा 6 आणि इथे पण आपल्याला 106 मिळते. ठीक आहे. आणि यांची पण ॲडिशन होईल 2 + 2 4 7 2 4 4 2 4 आपल्याला मिळेल. ठीक आहे. बघा आता पुढे कसं सॉल्व करायचं, आपण इथून 106 कॉमन काढला तर आपल्याला मिळते x मायनस वाय इज इक्वल टू 424. ठीक आहे. x मायनस वाय इज इक्वल टू 424 अपॉन ही टर्म 106 इकडे लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लिकेशनला आहे, राईट हँड साईडला जर जाईल तर काय होईल डिवाईडला जाईल तो. ठीक आहे. आणि यांचा जर 106नी 424ला जर आपण डिवाईड केलं तर आपल्याला मिळते इथे 4चा डिवाईड होईल, 4ने डिवाईड होईल ते. तर x मायनस वाय इज इक्वल टू आपल्याला मिळते 4. बघा ठीक आहे, सिम्पल आहे. आता बघा आता काय करायचं, एकदा आपण ॲड केला, आता एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. सबट्रॅक्ट करू आपण इक्वेशन 2मधून इक्वेशन 1ला. ठीक आहे. इक्वेशन 2 काय आपल्याकडे लिहून घेऊ आपण इथे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. ठीक आहे. आणि इक्वेशन 1 आहे बघा 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. ठीक आहे. आता बघा सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा इथे मायनस साईन दिला आपण. ठीक आहे. तर इथे जेव्हा मायनस साईन आलं तेव्हा मायनस मायनस इथे प्लस होते आणि इथे मायनस येईल. ठीक आहे. 57 मायनस 49 करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर किती मिळेल बघा इथे 8 मिळेल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे पण आपल्याला काय मिळेल बघा, -49 आहे आणि +57 आहे, तर जो ग्रेटर नंबर आहे त्याचं साईन प्लस आहे. ठीक आहे. ग्रेटर नंबर जो आहे 57 त्याचं साईन प्लस आहे, तिथे प्लस येणार
आणि 57मधून आपण 49 मायनस करणार इथे, तर आपल्याला पुन्हा इथे मिळेल 8. ठीक आहे, वाय. आणि इथे बघा काय होईल, 252 मायनस 172, तर 2 मायनस 2 0, 15 मायनस 7 आपल्याला इथे मिळेल 8 आणि 1 मायनस 1 0. ओके, तर बघा 8 आपण कॉमन काढला, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 80. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 80 अपॉन 8 मिळेल. ठीक आहे, 8ने आपण 80ला डिवाईड करू, आपल्याला मिळेल 10. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 मिळेल आपल्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2022ला आलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि मार्च 2020मध्ये आणि जुलै 2023मध्ये त्यांनी फक्त आपल्याला एक्स प्लस वाय काढायला लावला होता. ठीक आहे, आणि एक्झाम मार्च 2024मध्ये आपल्याला फक्त एक्स मायनस वाय फाइंड करा म्हटलं होतं. ठीक आहे, सेम एक्झाम्पल होतं ते. तर बघा हे कितीदा आलेलं आहे, 1 2 3 4. ठीक आहे, 4 टाइम्स आपल्याला 4 टाइम्स विचारलेलं आहे एक्झाममध्ये. ओके, तर सोल्युशनमध्ये बघा आपण जे आपल्याला गिवन आहे ते आपण लिहून घेऊ आधी. ठीक आहे, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. इक्वेशन नंबर 1. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. इक्वेशन नंबर 2. बघा या इक्वेशनचा तुम्ही टाईप लक्षात घ्या. इथे 15 आहे एक्सचा कोइफिशियंट, इथे वायचा कोइफिशियंट जो आहे तो 15 आहे, इथे वायचा कोइफिशियंट 17 आहे, इथे एक्सचा कोइफिशियंट 17 आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि असं जर असलं तर ते आपल्याला जनरली एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय फाइंड करायला लावतात. ठीक आहे, तर बघा काय करायचं, सुरुवातीला ॲड करू आपण इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करू. ठीक आहे, तर बघा 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. इकडे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आपण ॲडिशन करत आहे. ठीक आहे, 7 प्लस 5 12 आणि इथे मिळते आपल्याला 32x. इथे पण आपल्याला 32y मिळेल आणि इथे मिळेल 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3. ठीक आहे, बघा 32 आपण कॉमन काढले इथून, तर आपल्याला मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 32. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 32 अपॉन 32. 32 कॅन्सल, आपल्याला मिळेल 1. एक्स प्लस वाय इज इक्वल टू आपल्याला 1 मिळालं. त्यानंतर काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं सेकंड. ठीक आहे, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करू आपण. ठीक आहे, तर बघा इक्वेशन 2 काय आहे, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ओके, आणि इथे आपण 15x इक्वेशन नंबर 1 आता प्लस 17y इज इक्वल टू 21. ठीक आहे, चला सबस्ट्रॅक्ट करू. बघा इथे मायनस साईन येईल, इथे मायनस साईन येईल आणि इथे पण मायनस साईन आलं. ठीक आहे, आता बघा 17 मायनस 15 काय मिळते आपल्याला, 2x मिळते. ठीक आहे, आणि इथे बघा 15 मायनस 17, आता इथं ग्रेटर नंबर 17 आहे, 17चं साईन जे आहे ते मायनस आहे, तर आपण मायनस घेणार. 17 मायनस 15 करायचं, तर आपल्याला मिळेल इथे 2y इज इक्वल टू इथे बघा 21चं साईन जो ग्रेटर नंबर आहे, दोघांपैकी ग्रेटर कोण आहे, 21 आहे. 21चं साईन आहे मायनस, तर मायनस घेणार आपण. ठीक आहे, आणि 21 मायनस 11, 1 मायनस 1 करू आपण, 0. आपल्याला इथं 10 मिळेल. ठीक आहे, इथून 2 कॉमन काढू शकतो. एक्स मायनस वाय इज इक्वल टू आपल्याला मिळते मायनस 10. तर बघा एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 10 अपॉन 2 येईल. 2नी 10ला आपण डिवाईड करू तर आपल्याला मिळेल 5 मायनस 5 एक्स मायनस वाय इज इक्वल टू. ठीक आहे,
अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं होतं आणि हे मोस्ट IMP आहे बघा, तुम्ही खूपदा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. आता बघा इथे पण सेम एक्झाम्पल आहे, मार्च 2025ला आलं होतं. तर बघा सोल्युशनमध्ये थोडंसं मी डायरेक्ट करतो आता आपण, कारण त्या टाईपचे एक्झाम्पल सोडवलेले आहे. ठीक आहे, तर पहिले काय करू आपण, या इक्वेशनला 1 नंबर देऊ आणि याला 2 नंबर द्यायचा. ठीक आहे, आधी काय करत असतो आपण, ॲडिशन करत असतो. ठीक आहे, इक्वेशन 1 + 2 करू आपण. ठीक आहे, तर काय होईल, 2x + y + x + 2y. बघा या प्रकारे पण करू शकतो. म्हणून 7 + 11 काय मिळते आपल्याला बघा, इथे 2x + x इथे येईल 3x, y + 2y इथे येईल 3y. ठीक आहे, तर काय मिळते इकडे, 11 + 7 आपल्याला मिळेल 18. काय कॉमन काढू शकतो बघा, इथे 3 कॉमन काढला. x + y = 18. x + y = 18/3. तर 3 इकडे डिवाईड करेल 18ला, तर आपल्याला मिळते 6. तर x + y = आपल्याला मिळेल 6. ठीक आहे, तर अशा प्रकारे या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. चला मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2025ला आलेला हा क्वेश्चन आहे. तर सोल्युशनमध्ये काय करायचं, सुरुवातीला आपण इक्वेशन लिहून घेऊ. x + y = 3, इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे 3x - 2y = 4. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2. आपले एक्झाम्पल झालेले आहे या टाईपचे, थोडंसं फास्ट घेऊ आपण. तर बघा इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 3 आहे. वायचा कोइफिशियंट -2 आहे. ठीक आहे, इथे वायचा कोइफिशियंट 1 आहे पण प्लस साईन आहे, तर आपण याला कॅन्सल करू शकतो वायला. ठीक आहे, कारण इथे प्लस साईन आहे, इथे मायनस आहे, फक्त इथं आपल्याला 2 पाहिजे. तर आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय 2. कोणत्या इक्वेशनला करायचं आहे, 2 इक्वेशन 1ला. तर आपल्याला बघा काय मिळते, इथे जर आपण 2नी मल्टिप्लाय केलं तर 2x + 2y = 6 मिळेल आपल्याला. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 3 देऊन देऊ आपण. ठीक आहे, आता बघा 2 आणि 3ला जर सॉल्व केला आपण, तर इथे मायनस साईन आहे, इथे प्लस आहे, तर वायची जी टर्म आहे ही कॅन्सल होईल इथे. तर इक्वेशन काय करायचं बघा, इक्वेशन 2 + इक्वेशन 3 करणार आपण. ठीक आहे, तर काय मिळते बघा, 3x - 2y = 4 आणि इक्वेशन 3 आहे आपल्याकडे 2x + 2y = 6 आहे. ठीक आहे, आपण बघा ॲडिशन करत आहे, तर 3 + 2 5x मिळेल. ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, प्लस मायनस कॅन्सल, आणि = 6 + 4 आपल्याला मिळेल 10. x = 10/5. x आपल्याला मिळेल 2. ठीक आहे, आता बघा इथे काय करायचं, पुट x = 2 इन इक्वेशन, तुम्ही कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकता. तर आपण 1मध्ये करू. तर x किती आहे, 2 + y ॲज इट इज लिहायचा = 3 आहे आपल्याकडे. y = 3. 2 बघा या साईडला, लेफ्ट हँड साईडला प्लस आहे, =च्या राईट हँड साईडला जर गेला तो 2, तर तो मायनस होईल. y = 3 - 2 आपल्याला मिळते 1. ठीक आहे, x = 2, y = 1 असं त्याचा ॲन्सर आहे. चला लगेच नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम नोव्हेंबर 2020ला आलेली ही ॲक्टिव्हिटी होती बघा, सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे, फक्त आपल्याला डिटर्मिनंट इथे सॉल्व करायचा होता. तर बघा डिटर्मिनंट सॉल्व करताना 5नी 3ला मल्टिप्लाय करायचं असते. ठीक आहे, 5नी 3ला मल्टिप्लाय, तर 3 त्यांनी दिलेला होता, इंटू इथे काय येणार 5, आणि जे साईन असते ते मायनस असते, नेहमी लक्षात ठेवायचं, मायनस साईन असेल मधामध्ये इथे मध्ये, आणि 4
इंटू 2 करायचं तर 2 दिलेलं आहे म्हणजे इथे येणार 4. ठीक आहे. 5 इंटू 3 काय येणार 15. 4 इंटू 2 8. 15 मायनस 8 आपल्याला मिळेल 7. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मार्च 2022ला आलेली होती. इथे मल्टिप्लिकेशन बघा डिटर्मिनंट सॉल्व करायचं असला तर सुरुवातीला या टर्मनी इथे मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर त्यांनी बघा ही टर्म दिलेली आहे 2√3. तर आपल्याला इथे काय लिहायचं होतं 3√3 लिहायचं होतं. ठीक आहे. मायनस साईन आणि 2 इंटू 9 करायचं आहे. 9 दिला आहे म्हणजे इथे 2 येणार. ठीक आहे. बघा आता इथे कसं होईल 2 इंटू 3 करायचं. 2 इंटू 3 किती होईल 6. √3 तर तिथे काय येईल √3 ब्रॅकेट स्क्वेअर येणार. मायनस 9 इंटू 2 किती होतात 18. ठीक आहे. आता बघा स्क्वेअर आणि अंडररूट कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आणि 6 इंटू 3 किती होईल मग आता 6 इंटू 3 आपल्याला मिळेल 18. ठीक आहे. 18 मायनस 18 आपल्याला या डिटर्मिनंटचं जे ॲन्सर मिळेल ते मिळेल 0. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. ठीक आहे. बघा आता पुन्हा सेम क्वेश्चन आहे. एक्झाम मार्च 2023ला आलेला होता. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. सोल्युशनमध्ये डिटर्मिनंट लिहून घेऊ 4 3 2 7. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करताना सुरुवातीला असंच करायचं 7 इंटू 4 मायनस 2 इंटू 3. बघा काय मिळते 7 इंटू 4 28. 2 इंटू 3 आपल्याला मिळेल 6. किती मिळेल इथे 22. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं हे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2020ला आलेला क्वेश्चन आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची होती. बघा थोडंसं डायरेक्ट करतो मी तर इथे या 1/2नी कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 7/3ला. ठीक आहे. तर 1/2 इंटू 7/3 मायनस आणि 3/2नी 5/3ला मल्टिप्लाय करायचं. 3/2 इंटू 5/3. बघा कसं सॉल्व होणार. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करायचं कारण मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे इथं काय होणार 7/3 इंटू 2 होणार मायनस आणि इथे 5नी 3ला मल्टिप्लाय करायचं. आपल्याला मिळते 15. 3नी 2ला मल्टिप्लाय करणार आपल्याला मिळेल 6. ठीक आहे. आता बघा इथे पण 6 आहे इथे पण 6 आहे. आपण 6 लिहिणार आणि 7 मायनस 15 इज इक्वल टू आपल्याला बघा काय मिळते इथे. बघा इथे 15 हा ग्रेटर नंबर आहे. ग्रेटर नंबरचं साईन मायनस आहे तर आपण मायनस लिहिणार आणि 15 मायनस 7 करणार तर आपल्याला मिळेल 8/6. 2नी बघा 8ला पण आपण डिवाईड करू शकतो 4 मिळेल. 2नी 6ला डिवाईड करायचं 3 मिळते. तर आपल्याला ॲन्सर जे मिळेल ते -4/3 मिळते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल हे सॉल्व करायचे होते. ठीक आहे.